ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति। ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति। द्वैवातीतं गगन सदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम्। द्वैवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यविमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतम्। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। सद्गुरु तं नमामि। वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनम्। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनम्। देवकी परमानन्दं कृष्णमवन्दे जगद्गुरु। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। जया संगतीने विराग झाला। जया संगतीने विराग झाला। मनोदरीचा जडभास गेला। मनोदरीचा जडभास गेला। साक्षात परमात्मा मदवेत विला विसरू कसा गुरुपादुकीला। साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकेला। विसरू कसा गुरुपादुकीला। विसरू कसा मी गुरुपादुकेला। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति। 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 अलंकावती धन्य भूमि पवित्र। अलंकावती भूमि पवित्र। इति ज्ञानदतो ज्ञान राजा सुपात्रम्। नंदतो ज्ञान राजा सुपात्र। तयाठविता महापुण्यराशि। तयाठविता महापुण्यराशि। साष्टांग नमस्कार श्री गुरु ज्ञानेश्वराशी। 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 पुंडलिक वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। मावली ज्ञानेश्वर महाराज
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। विभाती भाष्य भाषा सर्व मंदे ऐसा श्रुती काय वासा वयासा ढेकर देते. बाबांची चोयकाची पण आपण राहिली काय म्हणली माऊली. विभाती थोडस संस्कृत बोलली माऊली. हेच पाहिजे हो. विभाषा यस्य भाषा. आता विभाषा काय, यस्य काय आणि भाषा काय. बाहेर जायचे नाही आपण. सर्व मंदी हा ऐसा श्रुती काय वयसा ढेकर देती. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी तुमच्या आमच्या उद्धारासाठी ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीचं अमृतानुभवाचं अवलोकन केलं. तर आज जगद्गुरु तुकाराम महाराज मठ संस्थान शिकारा या नगरामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा आणि या सोहळ्याचा या सप्त्यामध्ये आजचा 5वा दिवस आहे. आणि 5व्या दिवसामध्ये असा एक योग आलेला आहे बर का. आज चंद्रग्रहण आहे आणि या चंद्रग्रहणाच्या पर्व काळामध्ये साधकांनी सिद्ध पुरुषाने विधेयात्मा असलेल्या सर्व वर्गाच्या लोकांना सांगतात की बाबा या पर्व काळामध्ये ज्या साधूंनी, ज्या भक्तांनी, ज्या शिष्याने तुम्हाला जर खरं मंगलमय करून घ्यायचं असेल तर आजच्या दिवशी म्हणजेच ग्रहणामध्ये तुमच्या श्रीगुरूनं तुम्हाला दिलेले तत्वज्ञान आहे. त्याच तत्वज्ञानाचं काय करायचं आहे, ध्यान करायचं. त्या तत्वज्ञानाच्या ध्यानानं अनेक पटीचं पुण्य तयार होतं. म्हणजे भ्रांती निवृत्त होते. म्हणून हा पर्वकाळ भयानक आहे. अशा पर्वकाळावर ध्यान, धारणा, साधना, मग कोणी अघोरी ध्यान करतात बर का. सगळ्याही गोष्टीला आजचा दिवस पर्वकाळाचा आहे. मग अधोगतीला जाण्याची साधना करण्यापेक्षा सद्गतीला जाण्याची साधना करा. हा, अधोगतीचे कशाला करता. अरे कशाची आशा ठेवून करणारे अधोगतीला जातात बर का. इथे तेच सांगतात नाही. विभाती यस्य भाषा. हे सर्व जग कसं आहे, विभाती यस्य भाषा. आपण प्रवचन नाही सांगू लागलो, अमृत अनुभव सांगू लागलो. प्रवचन कसं असते माहिती आहे, काय बी जोडायचं, कुठलंही आणून कुठं बसवायचं, त्याला प्रवचन म्हणणं. ज्ञानोबरायाचं वाङ्मय जसं आहे तसं सांगावं, त्यालाच म्हणतात भाष्य. तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात की बाबा आज ज्यांनी ज्यांनी आपल्या श्रीगुरूच्या नामामध्ये जो मग्न होईल, अंतर्मुख वृत्ती करून आपल्या श्रीगुरूचं तत्व जणू ध्यानात आणून त्याची साधना करेल, तर त्याला अमोघ जोडल्या पुण्याची राशी
पार त्या भाग्याशी नाही लिखा. अमोप प्रकारचं पुण्य प्राप्त होतं. कधी प्राप्त होतं? आजच्या पर्व काळामध्ये. इकडं तिकडं भटकत फिरण्यापेक्षा तुम्हाला ज्या गुरुनं तत्वज्ञान दिलंय त्याच गुरु नामाचा जप करा, त्या प्रभूचं भजन करा आणि ह्याच तीर्थामध्ये ग्रहण कालामध्ये तुम्हाला जे तत्वज्ञान दिले त्याच तत्वज्ञानामध्ये नाहून निघा. महाराज म्हणजे आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. हे कीर्तन म्हणजे पर्वकाळ आहे आणि अशा पर्वकाळामध्ये ग्रहणाच्या पर्वकाळामध्ये आपल्या श्रीगुरूंनी आपल्या साधू संतांनी सिद्ध पुरुषांनी सांगितलेला हा मार्ग आहे. तुम्हाला जर सद्गतीला प्राप्त व्हायचं असेल तर आज 4 तास मुखाने भजनच करावं. मुखाने वाईट बोलू नये, बरं का. प्रभूच्याच भजनात राहावं, प्रभूशी एकरूप व्हावं. कारण का एकरूप व्हावं? जगत कसं आहे तर भाष्य आहे. माऊली सुद्धा म्हणतात विभाती यस्य भाषा. हे जगत कसं आहे? भाषमान आहे. या जगातले सर्व सुख अधोगतीला नेणारे आणि तुम्ही जगाच्या सुखाच्या पाठीमागे लागले. या जगात सुखच नाही. सुख नावाची वस्तू नाही. आणि तुम्हाला सुखाची गरज असेल ना, परम सुखाला प्राप्त व्हायचं असेल, तुम्हाला उजळून निघायचं असेल तर आज तुम्ही काय करा? तुमच्या श्रीगुरूनं दिलेलं तत्व, त्याच तत्वाचं निस्त बसून नाही, अंतर्मुख होऊन अंतर आत्म्याशी एक होऊन चिंतन करा, तर त्याचं फल आहे. उघड डोळे झाकले दुनिया आठवली काय फायदा आहे? ते बी प्राप्त होईल. डोळे झाकले आणि डोळे झाकून तुम्ही काय बी आठवले, काय पदरात आहे तुमच्या? काय पदरात नाही. त्याच्यासाठी त्याच श्री गुरुवर विश्वास टाकून त्याच्याशी एकरूप होऊन त्या नामस्मरणाचं चिंतन करा. असं चिंतन करा की त्या चिंतनाने माणसाला तद्रूपता व्हावं. तद्रूपता याचा अर्थ काय? एकरूपता. एकरूप वृत्ती झाले. तुम्हाला मागे सांगितलं ज्ञान आणि अज्ञान. ज्ञानही वस्तू नाही आणि अज्ञानही वस्तू नाही. ज्ञान कोणाला झालं नाही आणि अज्ञान कोणालाही झालं नाही. मुळात अज्ञान नाही तर ज्ञानाचा विषयच नाही. मग आता तुम्ही ज्ञान अज्ञान हे घेता याचं कारण काय? तर आपण कालच्या प्रवादीच्या प्रवचनात खूप विषय सुंदर झाला. काय झाला? ज्या वेळेला वृत्ती विषय संबंधाने एकरूप होते त्यावेळेला अज्ञान सिद्ध होतं. वृत्ती काय करते? तुमची आमची वृत्ती विषय संबंधाने विषयाला स्वीकारले की अज्ञान होतं आणि तीच वृत्ती विषयाचा त्याग केला की ती ज्ञानाला प्राप्त होते. ज्ञान नावाची वस्तू विषय आहे तो वृत्तीच आहे. ते माझी हरी वृत्ती राहो. वृत्तीने विषयाचा संग केला का अज्ञान सिद्ध होतो. वृत्तीने विषयाचा त्याग केला का ज्ञान होतो. बरं का. आता ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही भाष्य आहेत. हे झालेले नाहीत आपल्याला वाटतात, पण ज्ञान नावाची वस्तू नाही. त्याच्यासाठी काय झालं? महाराज म्हणतात अरे बाबा हे कसं आहे, तुम्हाला त्या ज्ञानाची जर खरी गरज असेल तर तुम्ही आजच्या पर्व काळामध्ये, आजचा पर्व काळ आहे बरं का, हा चंद्रग्रहणाचा पर्व काळ आहे. चंद्रग्रहणाच्या पर्व काळामध्ये तुम्हाला ज्या श्रीगुरूनं दिलेले तत्व आहे, तुम्हाला ज्या साधूनं दिलेला बोध आहे,
त्या बोधाचं तुम्ही अट्ठासानं चिंतन करा. कसं चिंतन करा? मनाने, तनाने, ध्यानाने सर्व इंद्रियाला त्याचाच छंद लागावा आणि त्याच एकरूप स्थितीमध्ये त्यावेळेला तुम्ही चिंतन करता. त्याचं फल तुम्हाला वर्षभर केलेलं चिंतन आणि आजच्या एक दिवसाचं चिंतन, एका वर्षाला पुरवणार आजचा दिवस महान पवित्र आहे बरं का साधने बाबतीत. पण ती आघोरी असेल, कोणची साधना करा आजच्या दिवशी तुम्हाला प्राप्त होती, पण अधोगतीची साधना काय म्हणून करावं? आणि लोकांना काय बरं माहिती, अधोगतीच्या साधनेकडे जास्त वळतात. अधोगतीच आहे हो, तुम्ही कशाची अपेक्षा ठेवा, अधोगतीच कशाची बी ठेवा, प्रपंचाची ठेवा, संसाराची ठेवा, अनेक ज्ञानाची जरी ठेवली तरी आहे. गेले आशापास हे जोर होणार नाही ना तोपर्यंत काहीच नाही. त्याच्यासाठी तुम्ही आजचा दिवस 12 महिन्यात एक दिवस साधनेसाठी पवित्र आहे आणि पर्व काळ आहे. म्हणून भाग्यवान आहात, इथं तरी बसलात. अशा योगामध्ये काय उगाच बोंबलत फिरत आहे की 4 घंटे कुठंच बोंबलायचं नाही बर का. 4 घंटे कुठंच जायचं नाही. कारण का तुम्हाला खऱ्या पुण्याची गरज असेल ना तर आजच्याच तारखेमध्ये आणि एवढ्या 4 तासामध्ये होणार आहे बर का. कारण का त्याच्यावर आलेलं मल, त्याच्यावर झालेली भ्रांती, त्याच्यावर झालेली शंका, ती सगळं निरसन करणारा आजचा दिवस आहे. त्याला चंद्रग्रहण म्हणतात. ग्रहणाच्या कालामध्ये ज्यांनी आपल्या श्री गुरुचं स्मरण करेल, आपल्या पांडुरंगाचं भजन करेल आणि त्याच्याच ध्यानधारणेत राहील, त्याच्याच वाटेला खरं पुण्य प्राप्त होणार आहे. म्हणून इकडं तिकडं न भटकता जसं असेल तसं जिथे असेल तिथे बसावं आणि फक्त त्या प्रभूचं ध्यान करावं. कारण का ध्यान करावं तर हा दिवस पुन्हा नाही. अशा दिवसामध्ये मग काही लोक बघा रात्रीला नदीमध्ये नागडे उघडे हो अघोरी विद्यावाले. आजच्या तारखेत कोणीही करा, कशाही परिस्थितीला करा, त्याचं पुण्य तुम्हाला मिळणारच आहे. गव्हर्नमेंटची जशी स्कीम येते बघा, आंधळ्या नाही भरा. आता सगळ्या बायका भरल्या त्या लाडक्या बहिणीची योजना, सगळ्याला चालेल की नाही पैसे? कोणाला काढलं का? आता काढलंय नियम, आता उद्या त्याला द्यायचं नाही म्हणून नियम काढला नाही, थोडे थोडे कमी करून. पहिल्या सुरूला सगळ्याला दे. तसं कोणीही इथं चिंतन करा हो, आजच्या दिवशी त्याला 1000 पटीचं पुण्य प्राप्त होते. म्हणून आजचा हा पर्व काळाचा दिवस आहे. पर्व काळाच्या दिवशी भगवंताच्या द्वारामध्ये जमल तसं त्यांनी चिंतन करावं. त्याचं तुम्हाला पुण्य त्यांच्या यादीत राहणार आहे आणि तुमच्यावर झालेली भ्रांती सुद्धा निरसन होणार आहे. म्हणून आजचा दिवस फार विशेष आहे, महत्वाचा आहे. म्हणून नको ते कुटाने करण्यापेक्षा इथं जगद्गुरु तुकोबरायाच्या समोर बसावं आणि आपल्या श्रीगुरूनं आपल्याला दिलेलं ज्ञान, आपल्याला दिलेला बोध, त्याच बोधाचं चिंतन करा. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या ज्ञानाला भर पडेल. काही त्याच्यावर आवरण आलेले, आवरण दोष, मलदोष आणि असे 3 दोष आहेत. विक्षेप दोष, मलदोष घालायचा असेल, विक्षेप दोष घालायचा असेल आणि आवरण दोष घालायचा असेल तर तुम्ही आज त्या आवरणातून मुक्त होणार आहात बरं का. शास्त्राने सुद्धा ह्याला खूप मोठी उपमा दिलेली आजच्या दिवसाला. मग ते येडी लोक आहेत का रात्री 12 वाजता जाऊन तळ्यात बसतात, होळ्यात बसतात ध्यान करायला, धारणा करायला. हा कोण कुठं जाऊन धारणा करेल, कोण कुठं जाऊन, कोण तर मुसन वाट्यातच बसतात.
भूताळकीमध्ये. कारण का त्यांना काहीतरी अवगत करायचं. अवगत करायचं म्हणजे काय करायचं आहे? अधोगतीचा मार्ग आहे हो तो. अधोगतीच्या मार्गाचा कशाला तुम्ही अवलंबन करता? एवढा सोपा मार्ग सांगितला तुम्हाला साधू संतांनी, आणि तुम्हाला भेटून सुद्धा जर तुम्ही अशी भटकत हिंडता तर आता तुमच्या प्रारब्धाला किंवा तुमच्या नशिबाला कोण काय करणार आहे? तुमचं प्रारब्ध तुम्हाला संगतीत येऊ देईना. बरं का? तुमचं प्रारब्ध असं आहे, इथं चालू असून सुद्धा येऊ देईना. कारण काय येऊ देईना? येऊच देईना. त्याला अधोगतीला घालायचं आहे म्हणून येऊ देईना. आणि त्याला तेवढ्याला दाबून येणारा लयच भाग्यवान लागतो. मग सगळ्याला पालथं टाकून त्याच्या उरावर पाय देऊन येणारा लयच भाग्यवान लागतो. त्याला सामर्थ्य विराहायला लागतं. पण तसं नाही. आपण कशासाठी आलो? आजच्या दिवसासाठी. आज हा पर्व काळाचा दिवस आहे आणि अशा पर्व काळाच्या दिवशी तुम्हा आम्हाला आपल्या श्री गुरुनं जे साधन सांगितलं त्याच साधनाचं चिंतन करा. मग कोणी रामकृष्ण हरी म्हणा, कोणी ओम नमः शिवाय म्हणा, जसं जमल तसं चिंतन करा. त्याचं तुम्हाला 1000 पटीने पुण्य मिळतं. आजच्या तारखेला बरं का. इथे नाही निवडिले थोर लहाने. इथं थोर नाही, लहान नाही, कोणी नाही, सगळ्याला सारखंच आहे. फक्त या दिवशी चिंतन करावं. जे जया पाहिजे ते आहे रे. सगळ्याला सारखं पुण्य देणारा असा हा पर्व काळ आहे. आणि म्हणून विशेष म्हणजे आज 11:25 या ग्रहणाला सुरुवात झाली. म्हणजे वेद लागले. आणि त्या गरोदर स्त्रिया ते नेम पाळायचा होता. केव्हापासून? 11:15 आणि नंतर आता 3:35 चंद्राला ग्रहण लागले. सुरुवात झाली. आणि याचा मोक्ष 6:47 आहे. या काळामध्ये कोणाला वाईट बोलू नये. त्या काळामध्ये कोणाचं दुमत करू नये. ह्या काळामध्ये कोणाशी वाईट चर्चा करू नये. ह्या काळामध्ये करावं ज्ञानेश्वरीचं पारायण करावं हरिपाठ करावं अनेक गोष्टी कराव्या. नामस्मरण करा, भजन करा, ध्यान करा, धारणा करा. बाया माणसाने भांडे आपतो नाही आजच्या दिवशी. मठात नाच बायला हटकून भांडे आपतो ते. हो, भांडे आपतो नाही आजच्या दिवशी. मुखातून वाईट शब्द जाऊ नये आजच्या दिवशी. बोलत असताना गोड बोलावं, चांगलं बोलावं. त्याच्यामध्ये तुमचं पर्व काळ आहे. म्हणून थोडीशी आपण आजच्या दिवसाची प्रस्तावना केली. पण आता आपल्याला ओवी सांगायची आहे. आपण घेतलाय अमृत अनुभव. म्हणून आजच्या दिवसाचं काय महत्व आहे ते सांगितलंय. म्हणून बाबा आपण काय करायचंय, आज जेवढं होईल तेवढं ध्यान धारणा हे करावंच. आणि समोर बसून ऐकणं हे मन पुण्य आहे. आपल्याला पर्याय नाही, आपल्याला कुठं ऐकायला मिळत नाही ती गोष्ट, मग तिथं तुम्ही पारायण करू शकता, ज्ञानेश्वरी वाचू शकता. पण इथं ज्ञानाचा यज्ञ चालू आहे, तर इथंच येऊन ऐकावं, विशेष पुण्य मिळतं. तर आता विभाती भाष्य भाषा. आता तुम्हाला ओवी सांगतो. आता हा प्रस्तावना झाली म्हणजे आजच्या दिवसाचं थोडक्यात तुम्हाला सांगितलं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात विभाती यस्य भाषा. विभाती यत भाषा म्हणजे हे सर्व जग
ज्ञानोबा हे सांगतात, हे सर्व जग आत्म्याच्या प्रकाशानेच प्रकाशित होतो. हे जग कोणाच्या प्रकाशानं होतं? आत्म्याच्याच प्रकाशाने या जगाला प्रकाश भेटतो. आत्मा कोण आहे? आत्माच परमात्मा आहे आणि परमात्मा म्हणजेच आत्मा आहे. कुठली तरी गवळ नाही बघा. आत्म्याने जणू परमात्म्याने दे रे चोळे आणि लुघडी. तिथे आहे ना गवळ, दे रे काना दे रे चोळे आणि लुघडी. तसं माऊली ज्ञानोबरायाची भाष्या करणं एवढं सोपं नाही बाबा, आणि याच्यावर भाष्य करणं सुद्धा एवढं सोपं नाही. याला शास्त्राचीच गरज आहे बरं का. याला कोणाची गरज लागते? पहिली ईश्वराची कृपा लागते. हे भाष्य सांगण्याला, हे भाष्य वाङ्मय कळण्याला पहिली ईश्वराची कृपा लागते. ईश्वर कृपा करतो आणि त्या ईश्वर कृपेचं फल आणि तोच ईश्वर श्रीगुरु आपल्या जीवनात होऊन येतो बर का. म्हणून पहिलं काय करावं लागते? ईश्वराचीच सेवा करावं लागते. ईश्वराचंच स्मरण करावं लागते आणि ईश्वर सेवा करून 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 ईश्वर प्रसन्न होतो. ईश्वर प्रसन्न होतो याचा अर्थ ईश्वर काय करतो? तुकाराम महाराज त्याचा निवाडा करतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वराची सेवा केल्याने ईश्वर प्रसन्न होतो. ईश्वर प्रसन्न होतो, ईश्वर प्रसन्न होतो याचा अर्थ ईश्वर गुरु होतो. आपणची देव होय गुरु. गुरु या रूपाने येतो. ईश्वर कृपेचं फल श्री गुरु जीवनात येतात. ईश्वर कृपेचं काय फल आहे? तर श्री गुरु प्राप्त होतात आणि श्री गुरुची सेवा करत 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 श्री गुरु स्मरणामध्ये राहतो. श्री गुरुच्या संगतीत राहतो. श्री गुरुचं नामस्मरण करतो आणि श्री गुरुशी एकरूप होतो. तर श्री गुरु प्रसन्न होतात आणि श्री गुरु प्रसन्न होतात आणि ज्या वेळेला श्री गुरु प्रसन्न झाले त्या श्री गुरु कृपेचं फल काय आहे? तर हे शास्त्र कळते बर का. कोणालाही अन्याला शास्त्र कळत. ज्याच्यावर श्री गुरुची आणि ईश्वराची कृपा आहे त्याला शास्त्राची संगती करते. अन्य त्याला नाही. मग काय बी बाजार मानत राहत. ओळी तर कुठं राहते पत्ता आहे ना. शास्त्र काय सांगावं याचाही मेळ बसना. आता जे पाठांतर की जे ध्यानात येईल ते बोलत राहायचं असतं. ज्याच्यावर ईश्वर आणि श्री गुरु प्रसन्न आहेत तो त्याच्याशी एकरूप होतो. प्रसन्न आहे त्याचा अर्थ तो नाही, तो श्री गुरु रूपाने ईश्वर हृदयात असतो आणि तोच हृदयातला भगवंत वाचेच्या रूपाने प्रगट होतो. याला ईश्वर कृपा, गुरु कृपा आहे. आता बोलणारा कोण आहे? तर श्री गुरु हृदयात बसून बोलतो. ज्ञानोबराय म्हणतात, मज हृदय सद्गुरु जे मी कार्य हा संसार पुरू म्हणून विषयीचा ते आदरो विवेकावरी. गुरु आपल्या हृदयात असतात किंवा गुरु कुठे आहेत? आत्मा कोण आहे? हृदयात कोण आहे? तैसा हृदया माझे मिराम आस्था सर्व सुखाचा आराम का भ्रांताशी कामो विषयावरी. कोण आहे? तैसा हृदया माझी मी रामो. तोच परमात्मा हृदयामध्ये श्री गुरुच्या बोधाच्या रूपाने प्रगटित झाला आणि तेच प्रगटीकरण तुमच्या वाचेच्या रूपामध्ये प्रगट होतो. तो श्री गुरु कृपा आहे. त्याला श्री गुरु कृपा म्हणावं.
पहिली ईश्वर कृपा, दुसरी श्रीगुरु कृपा. आणि ज्या वेळेला श्रीगुरु प्रसन्न होतात, श्रीगुरु कृपा करतात, आणि त्याच वेळेला त्या कृपेचं फल, ईश्वराच्या कृपेचं फल काय तर श्रीगुरु प्राप्त होतात. आणि श्रीगुरूच्या कृपेचं फल काय तर शास्त्र कळते. त्याला शास्त्र प्रचित्ती म्हणतात. गुरु प्रचित्ती, शास्त्र प्रचित्ती आणि आत्मप्रचित्ती अशा 3 प्रचित्ती आहेत आणि 3 कृपा आहेत. बर का. तर ज्या वेळेला गुरु प्रसन्न होतात, त्या गुरु कृपेचं जे फल आहे ते शास्त्र कळते. हे शास्त्र कळावं लागतं. शास्त्र कळावं लागतं, त्याचा अर्थ गुरु कृपा व्हावा लागतो. जोपर्यंत गुरुची कृपा होणार नाही, आणि गुरु अधिक प्रसन्न होण्याचा आजचा दिवस आहे. ह्या दिवशी जो ध्यानाला बसतो, जो त्या ध्यानाची धारणा करतो, एकनिष्ठपणे त्याच्याशी एकरूप होतो, त्याच्यावर अनंत पटीने प्रसन्न होतात गुरु. म्हणून पहिली ईश्वर कृपा आहे, दुसरी श्रीगुरु कृपा आहे, आणि तिसरी शास्त्र कृपा. शास्त्र बर का. शास्त्र उभं कोणालाही कळत नाही, शास्त्र कोणालाही मांडता येत नाही. महाराज होईल असं तंतोतंत शास्त्र शक्य नाही. सांगत असताना काही भरगट करायचं नाही. माऊली काय म्हणतात, ती ओवी काय म्हणते, अभंग काय म्हणते, त्याला सूत्र काय जोडायचं, त्याची संगती कशी लावायची, त्याचा अन्वय कसा उतरायचा, हे श्रीगुरु ईश्वराशिवाय कृपेशिवाय हे कळतच नाही. आणि कळणं एवढं सोपं नाही. हे हृदय आपुले चौफाळून या भले, वरी बैसुनी पावले श्री गुरूंचे. काय म्हणले महाराज? हे हृदय आपुले, आपुले हृदय चौपाळूनी भले, वरी बैसऊ पावले श्रीगुरूचे. श्रीगुरूचे पावले वरी बैसू, चौपाळूनी हृदय आपुले. आपलं हृदय स्वच्छ करावं लागतं, शांत करावं लागतं, आणि त्या हृदयामध्ये तो असतो. एवढं होण्याला कारण काय आहे तर श्रीगुरु कृपा लागते. आणि ज्या वेळेला श्रीगुरूची कृपा होते, त्याच वेळेला श्रीगुरु प्रसन्न होतात, आणि मग प्रसन्न रूपाने त्याच्यावर कृपा करतात. आणि कृपा झाल्याच्या नंतर हे शास्त्र सहज कळतं. पण शास्त्र कळतंय ठीक आहे, पण शास्त्र वाचून, शास्त्र सांगून, शास्त्राची संगती करून 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 शास्त्र सुद्धा प्रसन्न व्हावं लागतं. बरं का. शास्त्राची सुद्धा कृपा व्हावं लागते, तर शास्त्र जमतंय. ज्या वेळेला शास्त्र कृपा होते, त्याच वेळेला अंतकरणाला बोध होतो. बरं का. त्याला पहिली ईश्वर कृपा, दुसरी श्रीगुरु कृपा, तिसरी शास्त्र कृपा, आणि चौथी अंतकरण कृपा. म्हणून महाराज म्हणतात, ज्यावेळेला अंतकरणाला कृपा होते, त्यावेळेला म्हणतात, जे अपेक्षित आपुले सांगतील पुशिले, जेणे अंतकरण बोधले संकल्पाने. अंतकरणाला बोध होतो. कशाने बोध होतो? ज्यावेळेला अंतकरणाला बोध होतो, त्यावेळेला सर्वस्वासी नाहीस होतो, बोध अंतकरणाला होतो. तर ह्या पाठीमागे तिघाची पुण्य आहे, तिघाची कृपा आहे. कुणाची? पहिली ईश्वराची कृपा आहे, दुसरी श्रीगुरूची कृपा आहे, तिसरी शास्त्राची कृपा आहे, आणि चौथी अंतकरणाची कृपा आहे. ज्या वेळेला अंतकरण कृपा होते, त्याच वेळेला म्हणतात, साठविला राहे हृदये संपुष्टी. देव हृदयात साठवता येतो, साठविला हरी. जीवे हृदय मंदिरी, त्याची सरली वेरजार, साला सफल व्यापार. ते चार कृपेने, चार कृपा झाल्याच्या नंतर आपल्या हृदयामध्ये त्याच देवाला साठवता येतो, आणि तो साठवतो. बरं का. कळतंय की?
उगच्या उग जमत नाही बरं का, कोणालाही जमत नाही. साधना पाहिजे, साधनेशिवाय काही नाही. उगच कलेक्टर होता येत, खूप अभ्यास करावा लागते, रात्रचा दिवस दिवसाची रात्र, करून 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 आयुष्यभर अभ्यास करावा लागतो. चांगले शिकणारे पोरं तुम्हाला रस्त्याला कधी दिसतात का बघा, कलासून अधिकारी होणारे कधी येतात आणि कधी जातात कळत नाही. कारण का, ते 24 तास त्या अभ्यासामध्ये मग्न असतात. तसा खरा साधू साधनेतच मग्न असतो, बोंबलत फिरत नाही. बोंबलत फिरणारा साधू साधण्यावर आवड असावं. कारण का, बोलतानाही लिंक लागणार, कारण का शास्त्राची कृपा नाही. आणि जरी झाली तर ते जिथं वाचलं तेव्हाच कळतो. सांगताना अंतकरण प्रसन्न पाहिजे ना, अंतकरणाची सुद्धा कृपा लागते याच्यावर. ज्या वेळेला अंतकरणाची कृपा होते तर त्या अंतकरणातले सगळे परिणाम दूर होतात आणि मग तो भरतो, अंतकरणामध्ये ठसतो. त्याच्यासाठी ज्या वेळेला अंतकरणामध्ये परमात्मा आला, अंतकरण प्रसन्न झालं, तर शास्त्र सहज कळतं आणि सांगता येतं बरं का. जसं जमल तसं सांगता येतं. कितीतरी भाषात शास्त्र सांगता येतं. कसे पुरावे देऊन सांगता येत, तर का तुमच्यावर त्या शास्त्रच प्रसन्न झालेलं आहे, शास्त्राची कृपा झालेली. आणि त्याच्यापेक्षा जे शास्त्र तुमच्या चित्तात राहणार होतं, हृदयात राहायचं आहे, अंतकरणात राहायचं आहे, त्याच शास्त्राने त्या अंतकरणाने तुमच्यावर कृपा केली, अंतकरण प्रसन्न झालं. प्रसन्न झालेल्या अंतकरणाने हे तिन्ही कृपा धारण केल्या आणि तिन्हीच्या कृपेच्या रूपाने 3 कृपा तुमच्या शब्दाच्या रूपाने बाहेर पडतात बर का. म्हणून विशेष आहे शास्त्र. व काहीतरी सांगून नाही तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात, इभाती भाष्य भाषा हे सर्व जग. इभाती, इभाती म्हणजे हे जग. बर, कसं आहे, यस्य भाषा, तर हे भाषमान जग आहे. जग कसं आहे, भाषमान आहे. भाष्यले रजूशर पाकार, भाष्यले जगदंबर. रजू सर्पा, रजू सर्प आकार झाले का सर्प झाले, किती बेस्ट आहे. रजू सर्पा आकार, त्या दोरीने, त्या रजूने सर्पाचा आकार धारण केला का सर्प झाला, कळते की. दोरी जशी सर्पाच्या आकाराने पडल्यामुळे आपल्याला सर्पाचा भास झाला. तुकाराम महाराजांची भाषा बघा की, रजू सर्पा आकार भासिले जगदंबर. आकार म्हणजे दोरी सर्पाच्या आकारासारखी पडली आणि तुम्हाला अज्ञानाच्या अंधकारामध्ये त्या सर्पाचा भास झाला. कशाचा, दोरी सर्पाचा आकार, आकारामुळे तुम्हाला सर्प झाला. तसंच महाराज म्हणले, हे सर्व जग कसं आहे, इभाती यस्य भाषा. हे जग कसं आहे, तर भाषमान आहे, भासलेलं आहे हे जगत. जगत सत्य नाही, जगत मिथ्य आणि ब्रह्म सत्य. तर सत्य काय आहे, आणि त्या सत्याची सत्ता म्हणजे स्वयंप्रकाशित आत्मा आहे. सत्तेची सत्ता म्हणजे काय आहे, स्वयंप्रकाशित तो परमात्मा आहे. परमात्मा नाम आत्मा आहे. कसा आत्मा आहे, हे सर्व जग आत्म्याच्या प्रकाशाने प्रकाशित होते. कोणाच्या प्रकाशाने, आत्म्याच्या.
मग आत्मा कोण आहे? ज्ञानोबा सांगते एक हरी आत्मा जीव शिव सम. एकच हरी आहे. एक हरी आत्मा, आत्मा एक हरी. एक आत्मा हरी आहे बर का, दुसरा देव नाही. आणि तुम्हाला जाऊ का दुसऱ्या भाषेत? समुद्र आहे बघा, समुद्र. समुद्राला वाऱ्याच्या मार्फत लाटा आल्या, खूप लाटा आल्या. लाटा समुद्राच्या आहेत का लाटा स्वतंत्र आहेत? लाटा कुणाच्या आहेत? समुद्राच्या आहेत. बरं, समुद्र वेगळा आहेत का लाटा वेगळ्या आहेत? मग एकामागं एक येणाऱ्या त्या कोण आहेत? लाटाच आहे. एक आली की तिच्या मागून मोठी येते, तिच्या मागून मोठी येते, लाटावर लाटा येतात. मग हे कुठून तयार होतात हो? समुद्र एक, लाटा अनेक. आत्मा एक, देह अनेक. देह जरी अनेक झाले तर आत्मा मात्र एक आहे. अनेक जरी लाटा झाल्या तरी समुद्र मात्र एक आहे. अलंकार जरी अनेक झाले, सुवर्ण मात्र एक आहे. तसंच बाबा तुम्ही काय करा, इकडे तिकडे न भटकता तुम्हाला त्या स्थितीला जर पोहोचायचं असेल ना, तर तुम्ही श्री गुरुचं ध्यान करा. त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि इकडे तिकडे भटकून आयुष्य फुकट घालू नका. काही पदरात पडत नाही, काही पदरात पडत नाही. माऊली तर म्हणले तीर्थवर तो नेम धैर्य करुणा शांती दया पावना हरी करी. किंवा तीर्थवर्त नेम भावे विन सिद्धी है का नाही? तीर्थवर्त नेम भावे विन कुडी वायाची. तीर्थाला जाणं सुद्धा उपाधी आहे, वेळ जातो म्हणजे वायाची उपाधी आहे आणि फुकट वेळ बी जातो. वर्त वैकल्य करणं म्हणजे काय? जीवाला मारणंच आहे की. तुम्ही जर चार कृपेतून जर बाहेर पडल्या तर तुम्हाला केले काय नाही केले काय सारखंच. जो सिद्ध पुरुष आहे त्या साधनेला प्रवृत्त झाला, मग त्यांनी आंघोळ केली का नाही केली काही फरक पडत नाही. आंघोळ केली तरी फरक नाही, नाही केली तरी फरक नाही. तो कसा आहे, पहिलेच निर्मळ झालेला आहे. आंघोळ कोणाला? जीवाला आहे. न लगे आंघोळी तोंड धुवावे, त्याला तोंड धुवायची सुद्धा. कुठलंही कर्म करू द्या, त्याचं कर्म तेच धर्म होऊन जात. सिद्ध पुरुष आहे. काय महाराज म्हणजे काहीच नियम नाही, काय नाही, काय करायचं? कान्होबा महाराजाला भेटायला आले म्हणून काशीवर, काशीपर्यंत वारसा गेली कान्होबा महाराजाची. आणि काशीचे ब्राह्मण महाराजाला भेटायला आले. कोणाला? कान्होबा महाराजाला. आता काशीहून लोक आले भेटायला म्हणल्याच्या नंतर मोठा महात्मा, सज्जनाची कीर्ती काय म्हणतात, वाऱ्या हाती चाले. काय प्रमाण आहे ते? नाही हो, चुकतंय काय ते. वाऱ्याच्या मार्फत गेले आणि ते ब्राह्मण काशीचे काही आले बाबा त्यांच्याकडे. आणि ते आल्यावर काय झालं म्हणून आपल्या नातेला घेऊन खेळला पोराच्या पोराला. आता म्हातारीला दुसरं काहीच काम नाही हो. म्हातारे बी एवढे विचित्र झाल्या, जे करायचं ते करणं गेला तर दुसरंच मोकार करत बसले. काय गरज आहे तुम्हाला? कोणावर कशाची गरज काय? आपली आपण. अरे एवढं कमवून दिलं, एवढं रात्राचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, एवढं त्यांच्या बोकांडी ठेवून दिले, अजून कशाला बोंब बोलता तुम्ही?
काय लोकांना किती सांगावं, त्याच्यातच गुंतून राहतात. हा, काय केलं नाही तुम्ही, काय केलं नाही, आता काय करायचं राहिले तुमचं, काहीच नाही. मग का बोलता, कशात अडकले तुम्ही, कशाची गरज आहे तुम्ही. बर, तुम्ही खरंच वाटत होतं आम्हाला बी की तुम्ही पहिले काहीच केले नाही. काय केलं नाही, उपाशी तापाशी राहून हा प्रपंच वाढवला का नाही. उपाशी राहिले, तापाशी राहिले, अंगाला कपडा मिळाला नाही, खायला वेळेवर जेवण मिळालं नाही, अशा परिस्थितीतून तुम्ही केले. ठीक आहे, ज्या वेळेला तशी परिस्थिती होती तुम्ही घडवलं, प्रपंच केला, सर्व काही चांगल्या पद्धतीने केलं, करायच्या वेळेला केली. पण आता काय झालं, आता काय करायची गरज आहे का, आता काय करावं, ठाईच वैश्वरी कराई कचित्त आवडी आनंद ताळवावा. आता काहीही करायची गरज नाही, पण नादच खराब. लागलेली वळ, लागलेली सवय डागल्याने जाईना. महिला सवच लागलेली आहे. आता काय करणार आहे बापू, कोणता दिवा लावणार आहे. हा, नाही हो जमणार, आम्हाला तिथं जावंच लागते. बोंबल काय करणार आहे तिथे जाऊन, काय नांगर बोलणार आहे, काय होणार आहे. करायच्या वेळेला केली त्याला मान्य आहे, पण आता काहीही करू नका. आता एक करा, साधू संतांच्या सानिध्यात राहा, भगवंताच्या भजनात राहा, तरच तुमचा उद्धार होईल. जाता जाता अशा अधोगतीच्या मार्गाने काही उपयोग नाही. जेवढं जमल तेवढं तुम्ही परमार्थ करा. आता एवढं तरी करा बाबू, काय करू नका बर का. माझा नातूच बरं नाही म्हणजे लेकरच आहे, म्हणजे आमकेच आहे, कोणी आहे ना. कशाला करा की, तुमची जबाबदारी होती तुम्ही केल्या, त्याला शास्त्र मान्य आहे, साधू संतांची मान्यता आहे, त्यावेळेला करावं लागतं. पण आता सगळं करून जेव्हा अजून तिथंच बसतो म्हणताना, जाणून बुजून मूर्खपणे, जाणून बुजून. आता काय करायची गरज आहे, आता काहीही करू नका, तर एकच करा की भगवंताचं भजन करा आणि साधू संतांच्या संगतीत राहा. याच्यापेक्षा काय करणार आहोत तुम्ही, तुम्हाला काय करता येते. चला बाबा करचल, काय करणार आहोत, तुमची तुम्हाला नीट चालायला वाट. काय करते तुम्ही, काहीच करू शकणार. तुम्हाला एवढंच करता येते, डोळे झाकावं, पांडुरंगाची मूर्ती आपल्या हृदयात आठवावी आणि त्याचंच भजन करावं. काय भजन करावं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. याचाच जप करा, नामस्मरण करा, भजन करा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करता येते, काय करता येत नाही. कान त्याच्यावर भारी बनले का लाकडाच्या मुळ्या, पहिलं मुळ्या ऐकल्या लाकडाच्या, ठीक आहे, आता जाणं होईल का. आता एवढंच करा, भजन करा. जसं जमल तेवढं भजन करा, जसं जमल तेवढं स्मरण करा आणि साधू संताला हृदयात धारण करा. आता याच्यापेक्षा आपल्याला काय होईना, आणि हेच माझ्या शेवटाला जावं असंच श्री गुरुला मागा. देवाच्या चरणावर नतमस्तक व्हा, देवाला म्हणू, देवा जसं जमल तसं केलं, पण आता मला काय करू नको. तर काय करा, आता मग ऐसे करी तुझे पाय चित्ते धरी. आता मला असं करा, काय करा, तर तुझे पाय, तुझं स्वरूप माझ्या चित्तात राहावं. आता मग ऐसे करी तुझे पाय चित्ते धरी, तुझे पाय माझ्या चित्तात असावं. आता मला एवढंच कर देवा. आता याच्या व्यतिरिक्त माझ्याच्याने काही होणार नाही देवा, एवढंच करत जाऊ, आता काही करू नये. आणि कसल्या प्रकारची अपेक्षा ठेवू नये. कोणाला नोकरी लागल, कोण शेत घेईल, कोणाच्या बोरला पानं लागल, कोणाला काय होईल, हे काही आता अपेक्षा करू. आता ते
ज्याच्या प्रारब्धातला विषय तो आपला नाही. आपलं कर्तव्य जेवढं केलं आपण त्याच्यातून निघालो. आता एकच करायचं आहे की आता आपल्याला खरं काय करायचं तर परमार्थ करायचा आहे. आता आपलं वय कशाचं आहे, आपली वाटचाल कशी असावी, आता परमार्थावर असावं. त्याच्याशिवाय आता काय करता येते आपल्याला. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटच्या क्षणापर्यंत जर तुम्ही श्री गुरुचं स्मरण भगवंताचं भजन केले तरच तुम्हाला मुक्ती आहे. नाही तर एवढं करून अधोगती आहे, काही पदरात पडणार नाही. तुम्ही ध्यानात शरीराने जरी गेले देवाकडे तर चित्ताने जाऊ शकत, कारण का तुमचं चित्त तिथं अडकलेलं असतं. तुम्ही इथं बसले तरी तुम्हाला घरची आठवण येते, म्हणजे तुमचं चित्त कुठं आहे. चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग दास. त्याचा दास कोण होतो, पांडुरंग होतो. तुम्हाला अनेक संकटातून मुक्त करतो. मुक्त करतो याचा अर्थ तो स्वतः येतो. स्वतः येऊन कोणाच्याही रूपामध्ये येऊन तुम्हाला मदत करतो, तुमचं काम करतो. कारण का चित्तातली काय काढली पाहिजे तुम्ही, आस काढली पाहिजे. चित्ते नाही आस. चित्तामध्ये काय नाही, आस नाही. त्याचा पांडुरंग दास. त्याचा पांडुरंग दास होतो. का बरं होतो तर बाबा, अरे तोच ज्या वेळेला तुमची आस गेली, पाश गेला, सगळं गेल्याच्या नंतर काय होतो, तो स्वयं श्रुती काय सांगते, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. 18 ही पुराण हरीशी गाती. 18 पुराण हरीशी गातात. तो हरी कोण आहे. ज्या 18 पुराणाने हरीचं वर्णन करतात तो हरी कोण आहे. मग तो हरी कुठं आहे. वा वा वा. भगवान श्रीकृष्ण भागवतामध्ये सांगतात, आत्मा परम प्रिय हरी, त्याच्या नामस्मरणाची प्रीती भारी. हा सोहे प्रगटलांतरी. आत्मा कोण आहे, परम म्हणजे ब्रह्मापेक्षाही ब्रह्माचा प्रिय असलेला तो आत्मा आहे. ब्रह्माला प्रसवणारा, ब्रह्माला जन्म देणारा तो आत्मा आहे. आणि तो आत्मा तुमच्यात आहे. आता तुम्ही केवढे आहात, तुम्ही कोण आहात. मग संकोचने कार्य झाला ते लहान, घेऊ पोषण ब्रह्मांडाचे. तू कोण आहेस, तू स्वतः परमात्म्याचं स्वरूप आहेस. मग तू असं काय करतोस, असं का वाटतं तर श्री गुरुचं स्मरण कमी पडल्यामुळं वाटतं. श्री गुरुने दिलेल्या तत्वाचं जसंच्या तसं चिंतन केलं नाही म्हणून वाटतं. ज्या साधूच्या संगतीत राहिलो पण त्याच्या संगतीतलं सुख अंतःकरणात उतरलं नाही म्हणून वाटतं. ज्या नामाशी विनमुख होतो, विनमुख झाल्यामुळं असं संकोचितपणा वाटतो. बर का. साधूच्या सानिध्यात राहून सुद्धा साधूचा स्वीकार केला नाही, अंतःकरणावर परिवर्तन झालं नाही, अंतःकरण प्रसन्न झालं नाही, अंतःकरणाला बोध झाला नाही. त्याचा अर्थ काय आहे तर आम्ही त्याचा स्वीकार केला, जसंच्या जसं घ्यावं तसं घेतलो नाही म्हणून फजिती. मग काय होईल, फजिती होईल. निस्ती फजिती होईल. काय म्हणले, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. नरकाला जावं लागतो म्हणून नामाशी विनमुख. तो नर पापिया, त्याच्या इतका पापी 4-5 माणसं मारला काय, 10-5 बकरे कापला काय, त्याला काही पाप नाही. पण जो नाम घेतो
आणि त्याच नामापासून विन्मुख होतो, तर त्याच्या इतका पापी, त्याच्या इतका दुर्भाग्य, त्याच्या इतका अभाग्य ह्या विश्वात कोणी नाही. ज्ञानोबराय सांगतात. काय सांगतात? नामाशी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धवया न पावे कोणी. पुढे सांगतात, पुराण प्रसिद्ध बोलिली वाल्मिक. पुराण प्रसिद्ध, तुम्हाला शास्त्र पुरावा सांगतो म्हणले. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरते. या नामाने तिन्ही लोकाचा उद्धार होतो. आणि 3 लोकाला उद्धार करणार नाम तुमच्या श्री गुरुने तुम्हाला दिलं. याचा कितपत वापर चांगला केला हे मूर्खपणा आहे का कसा आहे? तुमच्या पदरात काय आहे? एवढं करून सुद्धा तुम्हाला कुठे जावं लागणार आहे? वाटतंय तुम्हाला, पण तसं नाही. एवढं करून बी आपल्याला कुठं जायचं आहे? नरकाला जायचं आहे. ध्यानात ठेवा. तुम्हाला याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही काय करा? आत्मस्वरूपाच्या ओळखीसाठी श्री गुरुचं भजन करा, साधूची संगत करा, तर तुम्ही बचणार. मला कथा सांगताय ना बरं का, उगाच काय बी आरडायचं नाही. जीवाला जे लागतंय ते देवा हो. जीव असा प्रविष्ट झालेला आहे, ह्या जीवाची कोणाला तळमळत नाही बघा. आहे का? जीवाला कुणाची तळमळ आहे का? हा, महाराजाला पाकिटाची तळमळ आहे. जीवाला जे पाहिजे ती द्यायचं असतं का पाकिटासाठी काय बी वाकाना बोलायचं असतं? नाही बाबा. तर तुम्हाला काय करायचं आहे सांगतो म्हणले. जी श्रुती सांगते हा श्रुतीचा ढेकर पोकळ आहे का? ज्ञानदेवा प्रमाण श्रुतीचे वचन. इथले घोड्या बरं का, हादी पाठ कुणीकडे काही कळणार. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निदान. पण आम्हाला इथं नाही. इथं काय सांगितलंय? जी श्रुती सांगते हा श्रुतीचा ढेकर पोकळा आहे का? कशाचा? श्रुतीला जो ढेकर येतो. आता तुम्ही जेवण केले, तुम्हाला काय आला? कशाचा ढेकर आलाय? जेवणाचा नाम तृप्तीचा. माणूस जेवण तृप्त झाला का ढेकर येतो, त्याचं नाव तृप्ती आहे. हे काय तृप्ती पोकळ ढेकर आलाय का? तुम्हाला आलाय का ढेकर? तुम्ही जेवले का? आता हेच जेवू. काय जेवू? हेच जेवू. हे जेवायचं आम्हाला. नको ते जेवू नका. आता हेच जेवू, हेच जेवा. काय जेवा? तर तुमच्या श्री गुरुनं तुम्हाला जे सांगितलेलं तत्व आहे त्याच तत्व स्मरणाने तो तृप्त व्हा. हेच सेवन करायचं आहे. अनेक वाचे नसेवो पथ्ये नाम विठोबाचे. अनेक वाचे नसेवो. अनेक वाच्याने काहीही सेवन करायचं नाही. काय सेवन करायचं आहे? आणि त्या सेवनाने तुमची तृप्ती होते आणि त्या तृप्तीचा ढेकर येतो. त्याच ढेकर आला का ब्रह्मसुखाला प्राप्त झाला, तर तुमचा उद्धार होतो. नाहीतर गो एवढं करावं, एवढा अठ्ठास करावा. कशासाठी केला एवढा अठ्ठास? काहीतरी पदरात पडल म्हणून का कसं? होय महाराज, शास्त्र सांगतं हो. म्हणून महाराज सांगतात तसं नाही बाबा. म्हणून जग हे आत्म्याचाच प्रकाश आहे. जग कोणाचा प्रकाश आहे? आत्म्याचा प्रकाश. सर्व मध्ये हा ऐसा श्रुती काय वैसा ढेकर देती. ज्ञानोबाई म्हणतात हे काय खोट आहे? जेवलेला माणूस ढेकर देतो का नाही? देतो. मग तो ढेकर तृप्तीचा आहे का भुकेलेला देतो का तृप्त झालेला देतो?
तृप्त झालेला ढेकर देतो की ज्याला भूक लागली म्हणून त्याला ढेकर देतो. जसं पोट भरत येत त्याला इशारा देतं ढेकर, म्हणजे आता तृप्त नाही. तसं श्रुतीने जे सांगितलंय ते का श्रुतीचा वचनाचा जो ढेकर आहे तो काय पोकळ आहे का मग? नाही. तर माऊली सांगतात ज्ञानदेवा प्रमाण श्रुतीचे वचन. हे श्रुतीचं काय आहे? वचन आहे. वचन काय आहे हो? वचन काय आहे? वचन कशाला म्हणतात? काना वचनाचेनी भेटी ज्ञानोबा म्हणतात. किरीटी ते वस्तूच होऊन उटी कवणे कोण. काय सांगितलं म्हणून तुम्हाला? वचन. श्रीगुरूच्या मुखातून निघालेला शब्द, श्रीगुरूने दिलेल्या तत्वबोध, त्या बोधाची आणि तुमच्या कानाची गाठ झाली नाही. कयाची? काना वचनाची भेटी. ते वचन म्हणजे श्रीगुरूने दिलेलं ज्ञान आहे. त्या ज्ञानाची, त्या नामाची तुमच्या कानाची काय झाली? भेट झाली. आणि त्या भेटीने काय झालं? अंतःकरणामध्ये जो स्वयंप्रकाशित जो आत्मा आहे आणि त्याच आत्म्याचा प्रकाश या जगाला आहे. आणि तो जगभर पसरलेला आत्मा, आत्मा स्वयंभू प्रकाशमान आहे आणि तोच आत्मा त्या वचनाच्या मार्फत भेटतो. काना वचनाची मी भेटी सवेगा किरीटी. ती वस्तू कोण आहे? तर ती वस्तू मेघा म्हणजे ती वस्तू नाम ब्रह्म आहे. आणि त्या स्वरूपाची, त्या स्वरूपाला कानाची आणि वचनाची भेट झाली आणि तिथे हा प्रकाश असतो. तोच आत्मप्रकाश आहे. तुम्ही इतके भाग्यवान आहेत, तुम्हाला तो ज्ञान मिळाले, तुम्हाला नाम मिळाले बरं का. तुमच्या एवढे भाग्यवान कोण आहेत? पण तुम्ही कसा वापर केला ते तुमचं प्रारब्ध मी काही करू शकत नाही बरं का. मास्तर जेवढं शिकवायचं तेवढं शिकवतो. तुम्हाला अभ्यास कसा करता येईल ते तसं करता. मग सगळेच पास होशील असं काही नाही. किती मेहनत करायची आहे तुम्हाला, किती कष्ट करायचे आहे तुम्हाला, किती करायचे आहे तुम्हाला, कोण्या पोस्टवर जायचं ते तुम्ही ठरवायचं. उगा नाम घेऊन खेळायचं म्हणजे काय मिळव? काय नाही. उलट तुम्हाला त्याच्यात पाप भरतो. उलट काय होतं? पाप होतं. नामाशी विनमुख त्याच्यात का पाप कोण आहे? नामाशी विनमुख तो नर पापिया. पुढे काय? हरिविन धावया कोण पावणार आहे? तुम्ही कितीही रानाने धावा, कोणीकडे धावा, ज्या वेळेला सीतामया इथं पंचवटीला बसल्या होत्या आंघोळ करून, तो कावळा काय केला बघा, एक राक्षस कावळ्याच्या रूपात आला आणि सीतामाईला चोंच मारली. आंघोळीला बसले. मग ते कळलं देवाला. त्यांनी काय केलं, त्या कावळ्याच्या पाठीमागे एक अशी दरबाची काडी सोडली, बाण काडी सोडली. एवढे लोक फिरला, त्याला कुठंच थारा देण्या गेलं तर रामनामाची बाण पाठीमागे आहे. त्याला बघायचे सगळे देव लोक पळून द्यायचे, म्हणजे आमच्याकडे जागा नाही, आमच्याकडे जागा नाही. फिरून फिरून नारदाकडे आले. नारदाने सांगितलं बाबा तसं करू नको, तू रामाच्या चरणाला जा. कुठे जा? रामाच्या चरणागत कर. आता तुला बाकी सुट्टी नाही. सगळे लोक फिरून आला, कोणीच त्याला थारा दिला नाही. पाठीमाग बाण आहे. मग तरी बी
पुन्हा रामाकडे आल्याच्या नंतर सुटलेला बाण, गेलेला शब्द परत येऊ शकत येतो का? म्हणून शब्द हे शस्त्र आहे जपून, हे जुन्या लोकांचं मत आहे. शब्द कसा आहे? शस्त्र आहे, जपून वापरावं. सुटलेला बाण, मुखातून गेलेला शब्द हे कधी परत येत नाही. तर महाराज तोरेबी गेला आणि त्या कावळ्याच्या डोळ्याने पाहिलं होतं ना, डोळ्याने पाहून चंच मारली. मग तेव्हापासून त्याला एकच डोळा आहे बघा. रामानं सांगितलं तू शरण आलास तुला मरणार नाही, पण तुझं एकच डोळा दोन्हीकडे बी बघत. कसं पटपट मान फिरवते बघा, आणि लगेच बघूळ दोन्हीकडे फटफट उडते त्याचा असा लगेच बघतो, एकच डोळा आहे त्याला. तसा हरिवी न धावया न पावे कोणी, ह्या शब्दाचा अर्थ असा आहे, हरिवीन जर धावला तर त्याला कोणीच पावत नाही. शेवटी हरीकडेच आला म्हणून त्याला मुक्ती मिळाली. बर का? हरिवीन धावया, हरिपाठ बक्कळ वाचतात हो, पण हरिपाठात दडलंय का हे काय कळतं? हा, खूप फिरला, स्वर्गाला गेला, चंद्रलोकाला गेला, इंद्रलोकाला गेला, ब्रह्मलोकाला गेला, कैलासाला गेला. रामाच्या बाणाचा बाण बघून हात जोडून म्हणले आमच्याकडे जागा नाही बाबा, तूच तू बघ. शेवटी साधूकडे आला, साधूने मार्ग सांगितला. नारदाने सांगितलं बघा, हे कोणाची बसकी बात नाही, तुला रामाकडेच जावं लागेल. रामाकडे जा आणि रामाला शरण जा. त्यावेळेला रामाने अभय दिलं, पण गेलेला बाण परत येऊ शकत नाही म्हणून त्याला एक डोळा दाखवला. गेला का नाही? हरिवीन धावया न पावे कोणी, का तर पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तीन लोक उद्धर. ह्या नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो. म्हणून तुम्हाला दिलेलं नाम आहे. तर आजच्या दिवशी ह्या पर्व काळावर करणं फार विशेष आहे बर का. आता तुम्ही चिंतन ऐकू लागल्या, तुम्हाला काही त्याची गरज, आता त्याच्याविषयीच बोलला नाही. नामस्मरण ऐकू लागल्या, मोकार फिरण्यापेक्षा इथे येऊन बसले ना, मग आनंद आहे, मग तुम्हाला काही अडचण नाही. तसं आज हा पर्व काळाचा दिवस आहे. आज ग्रहणामध्ये आपल्या श्रीगुरूने, आपल्या साधूने जे दिलेलं तत्व आहे त्याचं स्मरण करावं. त्या स्मरणाने काय होतं, त्यात तुमचा आत्मा हा प्रकाशित स्वयं परब्रह्म आहे आणि ते तुमचं स्वरूप तुम्हाला कळलं जातं. त्याच्यावर आलेली आवरण दूर होतात, त्याचा उजळा होतो. म्हणून आजचा दिवस हा फार विशेष आहे. तर पुन्हा ज्ञानोबराय म्हणतात की बाबा, ज्ञानेश्वर महाराजांनी आता पावतो अज्ञान नाही. काय नाही? अज्ञान नाही. याबद्दल स्व अनुभव सांगितला. युक्ती म्हणजेच दृष्टांतही पुष्कळ सांगितले. युक्तिवाद म्हणजेच दृष्टांत आहे. आणि आता तर यावर कोणालाही विश्वास बसणार नाही, म्हणून आता श्रुतीचे प्रमाण सुद्धा काय दिलं, तुम्हाला विश्वास बसणार नाही म्हणून श्रुतीचे, शास्त्राचे काय दिले, पुरावे दिले. बर का? बसा महाराज बसा. बरं झालं, चांगल्या दिवशी आले तुम्ही. आता तुमचं पुण्य 11 महिने 12 महिन्याचं पुण्य तुम्हाला आज मिळतं. 12 महिने काही केले ना, आजच्या दिवशी साधूच्या संगतीत नामस्मरण घडलं, तेवढ्या पापाची वरी होती. आजचा दिवसच तसा आहे. कारण का, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण, ह्या ग्रहणामध्ये नामस्मरण करावं, जप करावं, तप करावं, ध्यान करावं, धारणा करावं, साधूच्या सानिध्यात राहावं, विशेष पुण्य प्राप्त होतो. आणि जेवढं काही झालेलं आपल्याकडून कळत नकळत पाप होतात ना, त्या पापाची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. म्हणून काही लोक आता बघा, मोठे मोठे चिंतन शिबिर चालू आहेत आणि सत्ववृत्तीचे लोक मंडपात बसतात बर का.
आणि जे दूरवर्तीचे लोक रात्रशा कुठं जंगलात असतील, कुठे हेरीत असतील, कोणी तळ्यात असतील, अगरी द्यावाले कुठं राहतात. कोण समशानात बसेल, कोण डोंगरात जाऊन बसेल, कोण उघड बसेल, कोण नागडे बसतील. आश्चर्य व्रतीच्या लोकांचा विषय आहे. सज्जनाचा विषय आपल्याला तरुण जायचा असेल ना, तर आजच्या दिवशी फक्त जिथपर्यंत ग्रहण आहे तिथपर्यंत नामस्मरण करावं, त्याला कशीच बाधा होत नाही, बरं का. म्हणून ज्ञानोबा यांनी सांगतात की बाबा श्रोत्याचा श्री गुरुवर काय असावा, विश्वास असावा. इतक्या वाढवून सांगू लागले तर ज्ञानोबा पोलीस सांगितले श्री गुरुवर काय असावा, श्रोत्याचा विश्वास असावा. तुमच्या विश्वासाची जी अपेक्षा ठेवी नाही, पण आपण विश्वास ठेवावा. अर्थात श्री गुरुने सांगितलेला तो अनुभव ऐकला की तोच पटवून घेत जावा, पण एवढा चित्तात विश्वास असावा. काय असावा, श्री गुरुवर विश्वास असावा. आता विश्वास काय आहे हो, विश्वास कोणाला म्हणावं. श्रद्धा एक आहे आणि विश्वास एक आहे, बर का. श्रद्धेला जन्म आहे, विश्वास अजन्म आहे. तुमचं माझं पटलं की तुमच्यावरली श्रद्धा माझी लय वाढते. खूप चांगलं चाललं की तुमच्यावर श्रद्धा माझी वाढत जाते. आणि तुमच्या माझ्यामध्ये काही थोडाफार इतपटपणा आला की तुमच्यावरची श्रद्धा काय होते, कमी होते. श्रद्धा कमी होते आणि श्रद्धा वाढत बी असते, ते आपल्यावर आहे. पण विश्वास एक अशी गोष्ट आहे बघा. पार्वती ही श्रद्धा आहे. पार्वती कधी सती होते, कधी दक्षाच्या घरी होते, कधी हिमालयाच्या घरी जन्माला येते. पार्वतीला जन्म आहे, पण भगवान शंकर असं एक तत्व आहे, अजन्म तत्व आहे. भगवान शंकराला जन्म पुन्हा गात्यात आहे. भगवान शंकराला जन्मच नाही, ते अजन्म तत्व आहे, त्याचं नाव विश्वास आहे. विश्वास एक बार टाकला तो त्या विश्वासाचा घात होत नाही, त्याचाच नाव विश्वास आहे, बर का. विश्वास श्री गुरुवर असावा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा, त्याची मज हित करती सकळ, दिले हा गोपाळ कृपा करी. काय सांगतात महाराज, संतांची पाये हा माझा विश्वास. विश्वास संतांच्याच पायावर असावा. निष्ठा संतांच्या पायावर माझा विश्वास आहे, विश्वास आहे असं म्हणून जमणार नाही. तर सर्व भावी दास झालो त्यांचा, सर्व भावाने त्याचा दास व्हावा. जशी पत्नी पतीला सर्वस्वाने अर्पण करते, त्याच्याशी एकरूप होते, त्याच्यापासून काही लपवित लपवते. कारण का पतीला सर्वस्व तिने दान केलेलं असते. काय दान केलं, सर्व शरीर त्याच्याशी समर्पित करते, तीच पत्नी ठरते. पत्नी कुणाला म्हणावं, बायको वेगळी पत्नी वेगळी. बायका किती बी असतात. रावणाला 80,000 होत्या का नाही. आणि पहिल्याच्या लोकाला नादच लय करावं, बायका करून घ्यायचा. लय लोकांना नाद पहिल्याच्या, आताच्या काळात नाही म्हणा, पण जुन्या लोकांना लय नाद बायका करून घ्यायचा. ते लई झाल्या की बायका असतात आणि एक असते ती पत्नी असते. जे पतीशी समर्पित होते, पतीच्या स्वरूपाशी एकरूप होते, तिचं नाव पत्नी असते. आणि पत्नीपणा नाही मग ती बायका होती. बायका किती बी असतात.
बायका किती देतो पण पत्नी होणं शक्य नाही. पत्नी काय करते तर पतीला सर्वस्व अर्पण करते, सर्वस्वाने त्याची सेवा करते, सर्व भावाने सेवा करते. तर तसं सर्व भावी दास झालो, त्यांचा दास झालो. कसं झालो? सर्व भावाने झालो. काय दिलं भाव? मन अर्पण गुरुला, तन अर्पण गुरुला, ध्यानार्पण गुरुला, वासनार्पण गुरुला, सर्व त्याला अर्पण करून टाकल्याच्या नंतर त्याच्याकडे काय शिल्लक राहते? काय शिल्लक राहत नाही. एक परमात्म स्वरूप शिल्लक राहते. आणि अशी स्थिती झाली तर काय म्हणतात? तेची माझे हित करती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करे, तो माझं हित करतात, सांभाळ करतात. म्हणून माऊली ज्ञानोबा खूप गोड अमृतानुभव आहे. आणि माणसाच्या चित्तावर झालेली भ्रांती सुद्धा काढणारं शास्त्र आहे. हे एवढं सोपं शास्त्र नाही बाबा, आणि हे सांगणं बी एवढं सोपं नाही. आम्ही सांगतो पण याला कुण्या तरी रूपाने दिशा भेद करून जातो निघून. पण ओवी काय सांगते, त्याचा अर्थ काय आहे ह्याचा बी विचार करावा. का उगं काय बी सांगत राहू? जिथं जे लागते तिथंच नेऊन ठेवा का उगच काय बी आणून ठेवा? आडतीचा माल किराणा दुकानात ठेवा काय? कुठलं कुठं मांडतात? काय करणार बाबा मला तर आता हे लोक कसं होईल काय सांगता येणार नाही. असू द्या, लोकांहून पडलंय काय तुझं तू पाय, लोकांचं काय करताय? ज्ञानोबा राय म्हणतात अरे बाबा तसं नाही. श्रोत्याचा शिष्याचा काय करावं? त्याचा श्री गुरुवर काय असावा? विश्वास असावा. विश्वास असावा. तुमच्या विश्वासाची ते अपेक्षा ठेवीत नाहीत. तुमची कशाची अपेक्षा त्यांना नाही. त्यांना एक अपेक्षा आहे की तुमचं कल्याण व्हावं, एवढीच अपेक्षा साधूची आहे. तळमळीनं सांगतात ते कशासाठी सांगतात? तुमचं कल्याण व्हावं, तुम्ही मुक्त व्हावं, तुम्ही ब्रह्मस्वरूपाला एक व्हावं, एवढंच तळमळीनं सांगतात. त्यांची तुमच्याकडे काही अपेक्षा नाही, काही अपेक्षा नाही. म्हणून तर महाराज सांगू लागल्यात, बर विश्वास ठेवावा अर्थात श्री गुरुने सांगितलेल्या सो अनुभवाला ऐकाल की तोच पटवून घेत जावा. पण एवढा विश्वास सहसा श्री गुरुवर नसतो. आहे का? एवढा आहे का बरं? बरोबर. नाही 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 नाही, तुम्हाला यावं लागते. नाही महाराज आलो असतो, असं जमते का? तुमची बायको तुम्हाला जर ऐकण्या गेल्यावर तुम्ही काय म्हणता? नाही 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 नाही, तुमचं जर एक गोष्ट ऐकण्या गेली तर तुम्ही काय म्हणणार तिला? हलक्यावर घेता का? किती अवघड आहे. तुमचे एवढे अपराध श्री गुरु तुमच्या हृदयात घालून घेतो आणि तुम्ही एक बायकोची शब्द घालून घेत नाही. चुकून न चुकून बायकोकडून होत असती चुका, तिला तुम्ही माफ करता का? नाही माफ करत. तुम्हाला श्री गुरु माफ करेल काय? अरे काय चाललंय राजे हो, हेच कळून घेण्यासाठी परमार्थाची खरी गरज आहे. तुम्हाला समर्पित केलेली बायको, तुमच्याशी एकरूप झालेली बायको कळून नकळून तिच्याकडून चूक झाली तर तुम्ही तिला माफ करता का? संसार सांगतो माफ करत नाही. मग तुम्ही एवढ्या चुका करता तर तुम्हाला गुरु माफ करतील का? बघा ना, तुमचं तुम्ही ठरवा काय ठरवायचं आहे. तरी पण साधूचं अंतःकरण काय असतं? कोमल असतं.
साधू उदार अंतकरणाने तुम्हाला माफ करतात, अनेक वेळा माफ करतात, पण आम्ही त्या लेवलला जातच नाही हो. ह्यालाच परमार्थ आहे. अजून काय करायचं परमार्थ? तेव्हा दिंडी घेऊन, झेंडा घेऊन, फट्टे ओढून असा असतो का परमार्थ? हा, येड्याचा बाजार सगळा. श्री गुरुवरे, श्री गुरुने सांगितलेला अनुभव ऐकाल की तोच पटवून घेत जावा. एवढा निवांत विश्वास, एवढा नितांत विश्वास श्री गुरुच्या चरणावर ठेवावा असावा. आणि श्री गुरुवर नसतोच म्हणून प्रमाण या तीही दोन शास्त्रे त्यांनी आपले जवळ केलेली असतात. म्हणून श्री गुरुवर सर्वच अर्पण करावं. माझा जीव कोण आहे? ज्ञानोबरायला भगवान परमात्मा म्हणतात. बाबा नामदेव याला भगवान परमात्मा ज्या वेळेला तीर्थाला निघाले नामदेवराया, आणि ज्ञानोबरायांनी नामदेवरायाची मागणी केली देवाकडे. तर त्यावेळेला नामदेवराया देवाला म्हणतात, देवा तुझ्या पाया इतकं सुख कुठं आहे, मला कुठं बेजार करतोस? अरे हे तर कळण्यासाठी तुला ज्ञानोबरायासोबत आहे म्हणतो. त्यांनी माहिती बघा, अहो त्याच्यात काय आहे म्हणे, तिकडे इकडे तिकडे एवढा मोठा परमात्मा. नामदेवरायच म्हणतात, ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर, ऐका ऐसा विटेवर देव कोठे. असा देव कुठं आहे? अशी चंद्रभागा कुठं आहे? असा देव पांडुरंग कुठं आहे? ऐशी साधू जन, ऐका असं कुठं आहे हो? कुठेच नाही या भूतलावर. अरे बाबा माझं मत ते नाही, ज्ञानोबाच राया तुला कळला नाही म्हणून कळण्यासाठी जा म्हणालो. का बरं? नामदेव याला भगवान म्हणतात, तू आणि मी नाही दुजा ज्ञानेश्वर आत्मा माझा. अरे तू आणि मी वेगळा नाही, आणि ज्ञानोबराय म्हणजे तर तो माझा आत्मा आहे, आणि तोच आत्मा ह्या जगाला प्रकाशित करणार आहे. आणि त्या जगाला प्रकाशित करणाऱ्या आत्म्यासोबत तुला तीर्थाला जाय म्हणालो. तेच माझं स्वरूप आहे. मीच ज्ञानोबरायाचा अवतार आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविली ज्ञानी अरती ज्ञान राजा महाकैवल्य तीजा. असं खूप गोड आहे. तर बाबा युक्तीचा वापर नास्तिकाकरिताच करावा लागतो. दृष्टांत कोणाला द्यावे लागतात? नास्तिकासाठी युक्ती आहे. स्वानुभवालेला काय हो? तुकाराम महाराज म्हणतात, ते तिचा आनंदो ब्रह्मांडी न समाय उपमेशी काय देव सुका. कारण का तेथेचा आनंद, त्या आनंदाला जो प्राप्त झाला त्या आनंदाला कुठलीही उपमा देता येत नाही. आणि जीवाला पटवण्यासाठी उपमा दिल्याशिवाय जमत नाही. जीवाची जीवदशा घालवायची असेल ना, मग त्याला दृष्टांत द्यावा लागतात, त्याला पटवून द्यावा लागतो. ज्ञानोबराय म्हणतात, ते तिचा आनंद ब्रह्मांडीन समाय उपमेशी काय देव सुका. त्या आनंदाला उपमा देता येत नाही, त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही. तो परमानंद आहे. आणि त्या आनंदात मग्न व्हायचं असेल, त्या आनंदाला खरं तुम्हाला एक रूप व्हायचं असेल तर तुम्ही कुठं ठेवा विश्वास? संतांच्या पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायावर विश्वास ठेवा. श्री गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवा. उधार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आम्हाला तुमच्या जीवनामध्ये अजन्म तत्वाचं ज्ञान मिळाले. कारण का जे ब्रह्माला मिळालं नाही ते तुम्हाला मिळाले. ज्ञानोबराय 17व्या अध्यायात सांगतात, पै सृष्टीच्या उपक्रमा वरविगा विरोत्तमा
वेळायसा ब्रह्मा ऐकला होता. हे का ते सृष्टी न करू शके, मज विश्वरा ते ओळखू न शके. थोरू केला एके नाने जेले. त्या ब्रह्मदेवाला सृष्टी करण्याचं ज्ञान म्हणजे तुम्हाला दिलेलं महावाक्य, तुम्हाला दिलेलं जे तत्व आहे त्याच ब्रह्मदेवाला मिळालं आहे. ब्रह्म माझ्या पोटीची बाळ, त्याच्या दृष्टीस आली पढळ. ते निरसावया केवळ हंस मी झालो. त्या ब्रह्मदेवाला भगवान परमात्म्याने हंसाची उपाधी घेतली आणि ब्रह्माला अनुग्रह दिला. तेच नाम ब्रह्मदेवाला दिलं आणि ब्रह्मदेवाने अत्रि ऋषीला दिलं. आजच्या महान पर्व काळावरील मध्ये आपल्या मालिकेची बी उजळणी व्हावी त्याच्यावर आलेलं आवरण नाहीसं होतं बरं का. नामाचं व्हावं आणि मालिकेचं बी व्हावं म्हणून ते निरसावया केवळ हंस मी झालो. हंसाची उपाधी घेतली आणि हंसाच्या रूपामध्ये ब्रह्मदेवाला अनुग्रह दिला. आणि ब्रह्मदेवाने तोच अनुग्रह अत्रि ऋषीला दिला. अत्रि ऋषी बरं का, ब्रह्मदेवाचा मानसपुत्र पहिला ऋषी म्हणजे अत्र ऋषी आहे. अत्रि ऋषी म्हणजेच दत्तात्रेयाचे वडील, चंद्राचे. दत्ताचा भाऊ कोण आहे माहिती आहे का? आज ज्याला ग्रहण लागले ना, चंद्र आहे. गुरु दत्तात्रेयाचा भाऊ आहे चंद्र. आणि म्हणून दत्तात्रेयांना अत्रि ऋषीला दिलं. अत्रि ऋषीनं तेच नाम दत्तात्रेयांना दिलं. दत्तात्रेयाने तेच नाम नारायण महाराज जालवंतराला दिलं. नारायण महाराज, लक्ष्मण महाराज, बलभीम महाराज, मग सकायानंद, शांतामाई, बंडोबाबा आणि 12वे महापुरुष श्रीपाद बाबा. बंडोबाबा, केरोबाबा आणि मग श्रीपाद बाबा. इथपर्यंत आलेली मालिका थेट ब्रह्मदेवापासून आलेली आहे. म्हणून हे साधं नाही, पारंपरिक ज्ञान आहे. ते इथून तिथून आलेलं नाही बरं का बाबा. याला हलक्यावर घेऊ नका. आणि एवढं मिळून जर तुम्ही बाहेर गेले तर तुम्हाला नरकाशिवाय दुसरी जागा नाही. इथं येऊन वाया जाणं म्हणजे का साधी गोष्ट आहे का? अरे जे ऋषी मुनी जपी तपी भंभम करणाऱ्याला हे ज्ञान मिळालं नाही, ते ज्ञान तुम्हाला सहज तुमच्यापर्यंत पोहोचलं. तुम्ही भाग्यवान आहात. कळली का मालिका? हे कोणी दिलं? ब्रह्मदेवाच्या बरोबरीचा विष्णू होता म्हणून त्याला मित्राच्या रूपात दिलं नाही, हंसाची रूपात घेतली. हंस कधी कधी त्या लक्ष्मीच्या फोटोवर सरस्वतीच्या बाजूला 2 अशी काय दिसतात? पक्षी दिसतात, हंस. ते हंस आपल्या इथे आहे का बघा? त्याच्यावर नाही का मालिकेवर? छोटं काले दिन त्याला हे केलं. ही मालिका आहे बघा आपली, ही गुरु परंपरा आहे आपली, वाचून बघा. हे इथून तिथून आलेलं नाही, कोणाला वारद्या वाटत सापडलेलं नाही बरं का. अजून ज्ञानोबरायच्या पुढे मालिका सांगता येणार कोणाला. आदिनाथ ओमा बीज प्रगटले, मच्छिंद्रला दले सदस्थिती, तिची प्रेम मुद्रा गोरक्षा दिले, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, ज्ञानदेव सारथ सोजविले. इथून पुढे काय? ज्ञानेश्वर महाराजापासून संप्रदाय गेला का? कुठं आहे? याच्यासाठी गुरु परंपरा लागते. परंपरेचा साधू लागतो, परंपरेचा बोध लागतो, परंपरेचा उपदेश लागतो. जोपर्यंत तुम्हाला परंपरा नाही माहित, तुम्हाला सांगू का,
ज्याला परंपरा सांगता येते त्यालाच कळते. वंशाळी कुणाची भेटती हो? वेश्येच्या मुलाला जर वंशाळी काढायचं ठरलं भेटेल का? वेश्येच्या मुलाला वंशाळी भेटती? बापच कळणार तर वंशाळी कुठली काढायची? हा, वेश्येच्या मुलाला वंशाळी काढता येते? कुणाची काढेल? तसं ज्याला परंपराच नाही माग काय सांगेल? वेश्यासारखी भक्ती बरं काही. ज्याला परंपरा नाही, ज्याला गुरुचा उपदेश नाही, ते वेश्यासारखी भक्ती. म्हणून गुरुविना अनुभव कैसा कळे. ह्याला परंपरा लागते. तर तुम्हाला परंपरा सांगितली. ब्रह्म, अत्रे, दत्त, नारायण, बलदेव, सखायानंद, शांतामाई, बंडोबाबा, केरोबाबा आणि श्रीपाद बाबा. शेवटचे संत माझे श्री गुरु श्रीपाद बाबा हे 12वे महापुरुष आहे. अनादी कालापासून आलेली परंपरा आहे आणि परंपरेने आलेलं नाम आहे. इथं कच्च्या गुरुच्या जेला नाही. शास्त्र उगच कळत नाही. उगच कोणालाही गुरु मानायचा नसतो. गुरु परंपरेचा असावा, गुरु मालिकेचा असावा, गुरु त्याच्या जीवनात मालिका असावी, त्याला सांगता यावं. आणि अशाच संताच्या चरणावर काय ठेवा? मस्तक ठेवा किंवा विश्वास ठेवा. ज्ञानोबराया सांगू लागले बाबा, अमृत अनुभवामध्ये सांगितलेलं आहे की तोच कळण्याकरिता दृष्टांताचा अधिक वापर केला आहे. तुम्हाला ब्रह्मस्वरूप होण्यासाठी किंवा ब्रह्मस्वरूपावर रूढ होण्यासाठी, ते परोपरीने कळण्यासाठी तुम्हाला खूप दृष्टांताची योजना. ज्ञानदेवा सांगे दृष्टांताची वाट. पुढे साधूची संगती. साधूच्या संगतीनेच तरुणाचा उपाय आहे. तुम्हाला या संसार भवसागरातून जर तरुण जायचं असेल तर साधूच्या संताच्या चरणावरच तुम्हाला जावं लागतं, नाही तर एकरूप व्हावं लागतं. मनाने केलेली भक्ती बरं का, गुरुशिवाय केलेली भक्ती निष्फल नाही. बघा, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने झालेले लग्न, झालेले मूल काय होतात? म्हणजे त्याच्यावर कोणी विक्षेप घेत नाही आणि कुठेही ऐकल्या जातात. बरोबर आहे. आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने नाही कुणीकडे जाऊन केले काय होईल? तशी तुमची काय आहे? भक्ती आहे. गुरु शिवाय नाही, मालकाशिवाय नाही. गुरु विन अनुभव कैसा कळे. गुरु जीवनात असावा तर तो शास्त्रसिद्ध असावा, परंपरेचा असावा, तर तुम्हाला त्याच्यातून मुक्ती प्राप्त होते, सुख प्राप्त होतं आणि त्या सुखाला तुम्हाला खऱ्या स्वरूपाला निवून घालतात. काय करतात? हात दावी करी किंवा वाट दावी करी धरून, या तुमच्या हाताला धरून ब्रह्मसुखाला घेतात. बर का, तुमचं खरं चुकती नाही बाबा, तू रस्ता चुकलास तर काय करतात? योगक्षेम त्यांची जाणी जडभारी हात दावी करी धरून या किंवा वाट दावी करी धरून या. तुम्हाला हाताला धरून त्या वाटेला लावतात. असे साधू असतात आणि ते साधू वाटाला लावणार. वाट लावणारे नाही बरं का, वाटला नाही तर वाट लावणारे भरपूर आहेत. वाट लावणारे साधू भरपूर आहेत, पण साधू तसे वाट लावणारे नाही तर त्या वाटेला लावणारे असतात. चुकलेल्या वाटेला, भ्रमित झालेल्या जीवाला रस्त्यात आता बोला, आम्ही कोण? आम्ही कुठं आहात आता? कुठं आहात आम्ही? रस्त्यात.
चुकलेल्या का मिळालेल्या? चुकलेल्या रस्त्यात काय नाही, रस नाही. पण आम्ही त्यात नाही, आम्ही रस त्यात आहो. रस कशात आहे? रस शब्द कळत ना? रस त्यात आहे, आम्ही त्या रस्त्यात आहोत. त्या रस्त्यात ब्रह्माचं रस आहे आणि त्या रस्त्यात त्यात रस आहे. आम्ही त्या रस्त्यात आहो. कळलं का नाही कळलं? पुढे उभा राहिलं, रस्त्यात आहो, रस्त्यात. कोण्या रस्त्यात? कळलं का? रस्त्यात. रस त्यात. रस कोणचं रस? ब्रह्मरस. ब्रह्मरस त्यात आहे, आम्ही त्या रस्त्यात आहोत. तो रस्ता माझ्या श्री गुरुने दाखवलाय. वाट दावी करी धरून आपल्याला त्या रस्त्यात नेतात ते श्री गुरु असतात. म्हणून श्री गुरु शिवाय जीवन व्यर्थ आहे. आणि ज्ञानोबराय पुन्हा सांगतात की बाबा, हे सर्व जग परमात्म्याच्या प्रकाशाने प्रकाशमान झालेले आहे, हे श्रुती स्वतः सांगत आहे. तीच श्रुती अशी यस्य भाष्य काय सांगितलं? इभाती यस्य भासा. इभाती यस्य भासा सर्वमिती हा ऐसा श्रुती काय वायसा ढेकर देती. तर माऊली ज्ञानोबराय सांगतात तसं नाही बाबा. तर जग परमात्म्याच्या स्वरूपाने प्रकाशित आहे. जगाचा प्रकाश काय आहे? आत्मप्रकाश आहे. किती वाजले? आपल्याला ग्रहण किती वाजेपर्यंत आहे? 5. 6:47 ला ग्रहण संपणार आहे. तर तेवढ्यात आपण हरिपाठ करून घेऊ, आहे का नाही? म्हणजे आपलं ग्रहणाचा वेळ संपून जाईल, आपण नामस्मरणातच राहू. पण हे संपलं की कुणीकडे तर निघून जाऊ. का असं की नाही? कसं प्रवचन संपलं की आपण घरला निघून जाऊ. तेच म्हणाला, ह्या पर्व काळामध्ये जेवढं तुम्ही स्मरण करसाल तेवढं तुमच्या उपयोगाला येणार आहे. अरे ते पापी लोक, पापाचार करणारे लोक रात्रीच्या 12-12, 1-1 वाजता कोण जंगलात राहते, कोण भुताळकीत राहते, कोण येताळात राहते, कोण हिरीत राहते, कोण धारीत बोंबलतय. तुम्हाला काहीच नका करू, संत संग धरा. याच्यापेक्षा अजून काय मार्ग आहे हो? इथं नुसतं तुम्ही हरिपाठात जरी नाचले तरी तुमच्या पापाची सगळी निवृत्ती होती. कारण का आजचा दिवसच तसा आहे. आजच्या दिवशी जो ध्यान करेल, धारणा करेल, नामस्मरण करेल, तर त्याच्या नामाला, त्याच्या वृत्तीवर जेवढे आलेले मल, विक्षेप, आवरण, हे दोष आजच्या दिवशी, ह्या पर्वकाळाच्या दिवशी तुम्ही त्या ध्यानाने बसाल तर त्याच्यावरले सगळे नाहीसे होतात. असा हा पर्वकाळ आहे. म्हणून आज स्मरण करावं. तर आता इभाती म्हणजेच ज्याच्या प्रकाशाने सर्व जग प्रकाशित होतो. इभाती यस्य म्हणजे इभाती म्हणजे ज्याच्या प्रकाशाने या विश्वाचा काय होतो? प्रकाश होतो. विश्वाला तोच प्रकाशित करतो. प्रसवला विश्व तोचे होय तोची जाणता. कोण आहे? तो विश्वाला प्रसावतो. आणि जो विश्वाला प्रसावतो तोच परमात्मा तुमच्या हृदयात आहे. म्हणून एक हरी आत्मा आहे का नाही? आत्मा जणू परमात्म्याने, आत्मा तोच परमात्मा आहे आणि तो परमात्मा तुमच्याच अंतःकरणात, हृदयात आहे. तुमच्या हृदयातला आत्मा पाहायचा असेल तर तुम्हाला तुमच्या श्रीगुरूकडे जावं लागेल. तुम्हाला पोराची गरज असेल, नेमाने, धर्माने, आचाराने पोराची गरज असेल तर तुम्हाला मालकाला स्वीकारावं लागेल. तसं तुम्हाला ब्रह्मबोधाला प्राप्त करायचं असेल, ब्रह्मबोधाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला श्रीगुरू स्वीकारावं लागेल.
तसं पोराची प्राप्तीसाठी पत्नीची गरज आहे, तसं ब्रह्माच्या बोधाच्या प्राप्तीसाठी श्रीगुरूची गरज आहे. नाहीतर अनेक व्यवहार होतात. अनेकाला पती वाचून काही पोरं होत नाहीत का? होतात. पण ते कसे होतात? विचाराचे का अविचाराचे? तसं गुरु वाचून परमार्थ करणं म्हणजे काय करणं? अविचार करणं म्हणजे व्याभिचार करणं. हो, व्याभिचार करणं. पती वाचून झालेली पोरं व्याभिचारी आहेत. श्री गुरु वाचून झालेली भक्ती व्याभिचार आहे. श्री गुरु शिवाय या जगतामध्ये सुख नाही. ज्ञानोबा आहेत तेच सांगतात. तर बाबा, प्रकाश होतो, आत्मा आहे, हेच तो श्रुती सांगते. काय उगीच काय फापट बोलते का? श्रुती तेच सांगते, शास्त्र तेच सांगते, साधू तेच सांगतात, श्रीगुरु तेच सांगतात. तर काय सांगतात? दिवे सूर्य इंद्रियाच्या बुद्धीचे हे 4 पदार्थ प्रकाशित करण्याचा कायम करतात. अशा आत्मप्रकाशाच्या प्रकाशन करण्याचे काम करतात. जीवाला प्रत्यक्ष स्वरूप दाखवण्याचं काम कोण करतो? दुसरी भाषा सांगू का? तुम्ही अंधारात चालले, बरोबर? अंधारात जात असताना तुमच्या हातामध्ये काय घेतली? बॅटरी, बरोबर? मग तुम्ही प्रकाशाच्या मार्फत चालाय का बॅटरीच्या मार्फत चालाय? प्रकाशाच्या, बरोबर? मग तुम्ही प्रकाशाला पाहता का रस्त्यावर पडलेला विंचू, दगड, खड्ड्याला पाहता? लक्ष कशाकडे आहे तुमचं? अहो, तुम्ही प्रकाशाकडे लक्ष दिलंय का खाली दगड पडलाय का विंचू आहे का सरप आहे का आयचं नाही? कशाला पाहिले तुम्ही? तुम्ही खाली पाहिले पण प्रकाशाला पाहिलंच नाही. प्रकाशाच्या मार्फत चालतो पण प्रकाशाला पाहत नाही, तर खाली दगड आहे का चिखल आहे त्याला पाहतो. तसं तुम्हाला ब्रह्माने प्रवेशित केले, तुम्ही ब्रह्माकडे पाहत नाही तर ह्या प्रविष्ट जगाकडे पाहता. कळतं का माझं बोलणं? थोडस वेदांत सांगू लागलो. कळलं? बॅटरीच्या उजेडाने गेले, बॅटरीच्या प्रकाशाने अंधाराचा नाहीसा करून तुम्हाला रस्ताक्रम करायचा आहे. मग तुमचं लक्ष प्रकाशाकडे आहे का वाटत काय आयचं नाही? आयचनावर लक्ष आहे का प्रकाशावर लक्ष आहे? आयचनावर लक्ष आहे. आयचनावर लक्ष आहे, पण प्रकाशाच्या मार्फत फिरतो, रस्ता चालतो, पण प्रकाशाच्या सानिध्यात राहतो, पण प्रकाशाकडे पाहतच नाही आणि त्याचं लक्ष पण नाही. आहे का? लक्ष कशावर आहे? विंचू आहे का दगड आहे का खड्डा आहे? आणि तुम्हाला खड्डा कोण दाखवला? प्रकाशाने. इंचू कोण दाखवलंय? प्रकाशाने. मग ज्याच्या सानिध्यात चालतो, ज्याच्या जीवावर जगतो, एवढा रस्ता पास करतो आणि ज्यांनी दाखवले त्यालाच पाहतो. इतकंच गोळ झाला. काय म्हणले? इभित्ती यश्य भाषा, हेच भास झाला. अरे ज्याच्या सानिध्यात चालता राजो, तुम्ही शाळेत बघा, शाळेत एक पोरांसाठी ते फळा असतो, फळा, आणि त्या फळ्यात काय असतं बघा, त्याच्यावर लिहिलेले असतात अक्षर. आता तुमचं लक्ष फळ्यावर आहे का अक्षरावर आहे? अक्षर कशावर आहे? तुमचं लक्ष कशावर आहे? फळ्याच्या मार्फत अक्षराची निर्मिती झाली का अक्षरामुळं फळा झालाय? फळ्यामुळं अक्षराची निर्मिती झाली, पण आमचं लक्ष फळ्यावर आहे का कशावर लक्ष आहे? अक्षरावर आहे. तसं आमचं लक्ष बॅटरीच्या प्रकाशाच्या साह्याने जातो, पण त्या प्रकाशावर लक्ष नाही आमचं, खालच्या आईचं लक्ष आहे.
तसं या जगाची निर्मिती करणारा परमात्मा आहे. त्या परमात्म्यावर लक्ष नाही आमचं ह्या अधोगतीला जाणाऱ्या भ्रमिष्ट असणारा भ्रमरूप असलेला संसार, या संसारात गुंतलो. याच्यातून तुम्हाला निवृत्त व्हायचं असेल, परमानंद सुखाला जर प्राप्त व्हायचं असेल तर तुम्ही काय करा? संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्याचा. सर्व भावाने त्याची सेवा करा, त्याच्याशी कृपा. अशा प्रकारे झालेली सेवा श्री गुरुच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी, तुकोबरायाच्या चरणी आणि तुम्ही बसलेली जेवढी साधक मंडळी आहेत तुमच्याही चरणीवर नतमस्तक होतो आणि सेवेला विराम देतो. तुकाराम 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 आध्यात्मकी दे पुढे म्हणा. होशोनी मज द्यावी पसाईला नाही, एकवांची व्यंकटी सांडो कया सत्कर्मी रथी वाढो. परस्पर पडो मैत्र जीवांचे, त्यांची चिमेर जाओ सूर्य पाओ. तो देवांची गतो तिलाओ प्राणी विश्वार निष्ठांची मांदियारी. भूमंडळी सदा कल्पतरूची आरवो. बोलजीती अरणव पियुषांची मारतंड दिसता पहिना. सदा सज्जना किंबहुना सर्व सुखी. भजूज्याधी पुरुषी अखंडित विशेष लोकविये. गीत म्हणे श्री विश्वेश्वरा हो येणे वरे ज्ञान देव सुखया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखया झाला. येणे ज्ञान देव सुखया झाला. हरि ओम शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझी कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता,
रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ रामदास महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय.